सोलापूर महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका आता समोर आला असून तब्बल 100 कोटी रुपयांचा भूर्दंड बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमधील विलंब, त्रुटी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सोलापूर महापालिकेला सुमारे 100 कोटी रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे। याबाबतची माहिती शिवसेना शिंदे गटाचे गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी अर्थसंकल्पीय सभेत मांडली। सोलापूर महापालिकेचे अनेक प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यानं त्यांची किंमत वाढत जाते आणि नंतर वाढीव निधीला मंजुरी घ्यावी लागते। याशिवाय काही मोठ्या कामांमध्ये अधिकाऱ्यांकडून झालेल्या त्रुटींमुळेही पालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचं स्पष्ट झालं आहे। अशोक लेलँड कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या 99 बसेसच्या चॅसी क्रॅक प्रकरणी सोलापूर महापालिकेनं न्यायालयात धाव घेतली होती। मात्र या प्रकरणात न्यायालयाचा निकाल सोलापूर महापालिकेच्या विरोधात लागल्यानं सुमारे 54 कोटी रुपये कंपनीला द्यावे लागले। तसंच 2013 मधील ड्रेनेज कामातील त्रुटींमुळेही सुमारे 38 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला। या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी सभागृहात अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न केला। मात्र नगरसेवक प्रशांत पल्ली यांनी बोलताना अडथळा आणल्यानं दोघांमध्ये तीव्र वाद झाला। यामुळे सभागृहात सुमारे 10 मिनिटं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणताही नगरसेवक अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत असताना त्याला रोखण्याचं राजकारण केलं जातं अशी टीका देखील यावेळी करण्यात आली। यामुळं प्रशासनावर नियंत्रण राहत नसून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला। जकात खाजगीकरण, ड्रेनेज प्रकल्प, बस चेसी क्रॅक यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये महापालिकेला न्यायालयात योग्य बाजू मांडता आली नाही। परिणामी या केसेसमध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्याचा आर्थिक भार थेट शहरवासियांवर पडत आहे। महापौर साहेब, त्याच्यासाठी जे BOTचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी आपण विशेष बैठक बोलवा आणि त्या मक्तेदारांना बोलवा, त्यांचंही ऐकून घ्या आणि त्यातनं सकारात्मक मार्ग काढून आयुक्त साहेब त्यामध्ये आपण निर्णय करावा, जेणेकरून महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि आपल्याला ज्या लोकांनी पैसे घातले, शेवट कुणीतरी ते मक्ता घेतल्यावर त्याचे 2 पैसे अडकले असतील, त्या मक्तेदाराचं पण नुकसान करू नका, त्यातनं मार्ग काढून त्यांना द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। ठीक आहे, आपण त्यांना लोकरे साहेब नाही सध्या आयुक्त साहेब तो सगळा विषय माहिती आयुक्त साहेब नाही आपण घेऊ माहिती लोकरे साहेब नाही आहेत। साहेब तो इतका महत्वाचा विषय तुम्ही विचारा। काय साहेब, आम्ही पेपरमधनं वाचतो ते अग्रीमेंट चुकलंय म्हणून, त्या अग्रीमेंटमुळे महापालिकेला कोट्यावधीचा दंड ठोकावणार आहे म्हणून कळतंय। मग आता आमच्यावर जर दंड ठोकावणार असतील, आम्हाला जर अधिकचे पैसे भरावे लागतील दुसऱ्याला देऊन, तर मग काय? आणि आता तुम्ही म्हणतात त्याचं उत्तर नंतर देतात। सभागृह नेता जर आपल्याला त्यात दंड झाला, शासनाने काय कुणाला सूट दिलेली नाहीये त्यामध्ये। 500 रुपयाच्या कागदावर त्याचा अग्रीमेंट झालेला आहे, जर त्याचा 4 कोटीचा का 3 कोटीचा जो दंड आहे जर महापालिकेला भरावा लागला तर त्याला कोण जबाबदार असणार?